ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। लाखो पर्यटकांचं आकर्षण आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जुहू चौपाटीवर कचऱ्याचं भीषण साम्राज्य आहे। गेल्या महिनाभरापासून म्हणजे तब्बल 32 दिवसांपासून जुहू चौपाटीवर कचऱ्याचा अक्षरशः खच आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसतोय। पाहूया। गणेशोत्सव काही दिवसांवर, पण जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य। सलग 32व्या दिवशी ही परिस्थिती जैसे थे। ढिम्म प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यांची पोलखोल। जुहू चौपाटीवर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। लोकशाही मराठीने या संपूर्ण परिस्थितीचा थेट ग्राउंड झिरो वरून रियालिटी चेक केला असता महापालिकेचे सर्व दावे पूर्णपणे फोल ठरल्याचं उघड झालंय। येत्या काही दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपलाय। मुंबईतील अनेक मोठ्या आणि घरगुती गणपती विसर्जन मिरवणुका जुहू चौपाटीवर येतात। असं असतानाही महापालिका प्रशासन अद्याप गाढ झोपेत असल्याचं चित्र आहे। याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेचे ढिम्म प्रशासन हलले नाही। महापौरांनी पत्र लिहूनही के वेस्टच्या सहाय्यक आयुक्तांनी महापौरांच्या पत्राला केराची टोपली दाखवली। स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार यांनी या परिस्थितीचा आखोदेखा हाल दाखवल्यानंतरही प्रशासन जागं झालं नाही। तसेच लोकप्रतिनिधींनी या कामी पुढाकार न घेता केवळ निर्देश देण्याचं काम केलं। प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। याबाबत आज 32व्या दिवशी आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवरती मागच्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ह्या परिस्थितीचा आढावा आम्ही मागच्या 31 दिवसांपासून दाखवत आहोत। खरं तर आज 32वा दिवस आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत। आज देखील आपण पाहिलं तर तितकाच कचरा आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय। माझी सगळी मागची दृश्य आपण पाहिलीत तर टनभर कचरा आजही आपल्याला या संपूर्ण समुद्रकिनारी पाहायला मिळतोय। 7 ते 8 किलोमीटरचा हा संपूर्ण विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे। जुहू चौपाटी म्हटलं तर पर्यटकांचा आकर्षणाचा विषय असेल किंवा मग मॉर्निंग वॉक करण्यासाठी सर्वसामान्य मोठी गर्दी करत असतात। आज जर आपण पाहिलं तर या कचऱ्यामुळे सर्वसामान्यांना चालायसाठी देखील जागा राहिलेली नाहीये। दूरवर जर चालत गेली तर निश्चितच माझा देखील पाय या कचऱ्यामध्ये फसू शकतो। सर्वसामान्य ही सगळ्या सत्य परिस्थिती वारंवार सांगत आहेत। लोकशाही मराठी म्हणून आम्ही देखील त्यांचा आवाज पालिका प्रशासनाकडे पोहोचवत आहोत, पण तरी सुद्धा आपण पाहतोय पालिका प्रशासन जे दावे करते हे दावे सगळे फसवे आहेत। आज देखील हे दावे फोल ठरताना पाहायला मिळतात, कारण पालिका प्रशासनाची यंत्रणा असेल किंवा मग मॅन पॉवर असेल ही कामच करताना पाहायला मिळत नाहीये। जोवर संपूर्ण जुहू चौपाटीचा हा समुद्र किनारा साफ होत नाही तोपर्यंत दर दिवशी आम्ही ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छता अभियानाचे मोठे दावे केले जातात, परंतु 32 दिवस उलटूनही चौपाटीवरील परिस्थिती जैसे थे असल्यानं पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापौर रितू तावडे अद्याप या समस्येकडे फिरकलेल्याही नाहीत। चौपाटीवर पसरलेली दुर्गंधी, प्लास्टिकचा कचरा आणि घाणीमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। सण उत्सव तोंडावर आले असताना महापालिका कधी जागी होणार? विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना याच कचऱ्यातून वाट काढावी लागणार का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत। यावर सर्वसामान्य लोकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवरती आजही टनभर कचरा आपल्याला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी म्हणून आजचा 32वा दिवस आहे। आम्ही ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत। सत्य परिस्थिती काय आहे खरं तर मुंबईकर देखील आपल्याला या ठिकाणी सांगतील, कारण वारंवार पालिका प्रशासन खोटे आश्वासनं देत आहेत किंवा मग खोटे दावे करत आहेत। इथे जर आपण पाहिलं तर मुंबईकरांना आजही त्याच कचऱ्यातून चालावं लागत आहे। मॅम, काय सांगाल तुम्ही मागच्या किती दिवसांपासून ह्याच कचऱ्यामधनं चालत आहेत? आज काय परिस्थिती आहे नेमकी? मैम, मुझे तो बहुत ज्यादा इम्प्रूवमेंट नहीं दिख रहा है क्योंकि मैं रेगुलर विजिटर हूँ, बीच पे आती हूँ। वैसे ही जब चलना पड़ता है तो आपको एक बार देखना पड़ता है कि आपका पैर कहीं कचरे में तो नहीं जा रहा है। एंड
यहाँ पे हम बीच पे आते हैं जस्ट बिकॉज कि हमको फ्रेश एयर मिलेगा, फ्रेश ऑक्सीजन मिलेगी, हमको अच्छा व्यू मिलेगा, बट यहाँ पे आने पे सीन एकदम डिफरेंट ही हो जाता है हमारा। यहाँ पे सारी तरफ कचरा ही कचरा है। यहाँ पे आने पे तो ऐसा बिल्कुल भी नहीं लग रहा है कि कुछ क्लीनलीनेस पे काम हो रहा है। और मैन पावर एम्प्लॉयमेंट करने की जरूरत है और ज्यादा पब्लिक इन्व्ॉल्वमेंट करने की जरूरत है। मी काल बघितलं तर बऱ्यापैकी इकडचा कचरा उचलला जायचा प्रयत्न केला जात होता आणि बराचसा इकडचा जो घाण बीच होता तोही क्लीन होत होता। इनफॅक्ट तुम्ही कुठे दिसता का, मी बघत होतो की तुम्हाला सांगायला की तुमचे प्रयत्न फळाला आले म्हणून। पण आज सुद्धा अर्ली मॉर्निंग एवढी ऍक्टिव्हिटी आहे आणि हेच त्यातलं गमक आहे की पाऊस नसताना कचरा उचलून टाकायचा किंवा पाऊस थोडा थोडा वेळ थांबेल तेव्हा, आणि आज हे लोक करतायत। म्हणजे इथे कचऱ्याच्या खालची जी रेती आहे ती दिसत नव्हती, ती आता इथे दिसायला लागली तुम्ही जर दाखवलं तर। म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या याचा किंवा प्रशासनाला कुठच्या ना कुठच्या तरी मार्गाने समजलंय आणि मला वाटतं तुमच्या माध्यमातून ते जास्त समजलंय आणि हे आता काम जोरात होतंय असं मला वाटतं। 100 स्क्वेअर फूट बाय 100 स्क्वेअर फूट एरियाचा कॅमेरा फिक्स ठेवून रोजच्या रोज यात काय काम झालं हे बघितलं पाहिजे। लोकशाही मराठीच्या या रियालिटी चेक नंतर तरी पालिका प्रशासन जागं होऊन आता तरी जुहू चौपाटीची तातडीने स्वच्छता करणार का, याकडे स्थानिक आणि प्रशासनाचं लक्ष लागलंय। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।